नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आणि हो, माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर किचन शेतकरी या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। जास्त वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ आणि ओवा अशा प्रकारे हातावर चोळून मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकून घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर गरजेनुसार पाणी टाकून रनिंग कन्सिस्टन्सी असणारं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। आता आपण यामध्ये ठेचलेला लसूण आणि सोडा ॲड करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। आणि यानंतर 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर तव्याला तेल लावून यावर बॅटर टाकून गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा पसरून घ्यायचा आहे। वरची बाजू थोडीशी सुकल्यासारखी वाटली की याला तेल लावून घ्यायचं आहे आणि डोसा थोडासा ब्राउनिश दिसायला लागला की आपल्याला डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला कुरकुरीत बाजरीचा डोसा तयार आहे। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत मी पुन्हा एक डोसा करून घेते। आपला दुसरा डोसाही झालेला आहे। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।